राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री जयंत पाटील यांचं सांगली जिल्ह्यातल्या शिरगावमध्ये पोलीस अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून काय बोलणं झालं ते आपण ऐकूयात। मी पण घेऊ शकतो ना, 5 मिनिटं तिकडे नाही आला ना सगळ्यांना घेऊन येईल तिथं। धंदा बंद करा। मंत्री मला माहिती आहेत काय मंत्र्यांची लायकी आहे त्या। तुम्ही येताय की नाही तेवढं सांगा। आम्ही तुम्हाला सरळ मार्गाने सांगतोय, आमची तक्रार घ्या, इथे येऊन तक्रार घ्या। घटना जिथे घडली तिथे तुम्ही वेगळं सांगताय, म्हणून माणसं इथं आहे ते वेगळं सांगतायत। तुम्ही आमची तक्रार घेतली पाहिजे। नाही तुम्हाला पाहिजे, तुम्ही येत नाही म्हणा। ही सगळे मोटरसायकलवर बसून तुम्हाला हुडकायला येतो आम्ही। मी स्वतः येणार आहे। तुम्ही इथे येताय का नाही एवढं सांगा मला, बाकी काय आता माहित नाही। तुम्हाला मी मंत्र्याला मारावं गोळी। तुम्ही मंत्री महोदयाच्या ऐवजी जनतेकडे लक्ष देणार आहे की नाही? पैसे वाटणारे मंत्री महोदय, पैसे वाटणारे नगराध्यक्ष यांना सोडवण्याचं काम तुम्ही करताय। उद्या तुमच्यापर्यंत पोहोचू, त्यापेक्षा ह्यांचं म्हणणं आहे का रीतसर जे घडलं त्याच्यात तुमचं काय म्हणणं असेल ते आम्ही ऐकायला तयार आहे। आमचं काय म्हणणं असेल तुम्ही ऐका आणि त्याचा शहानिशा करू। जर आमचं चूक असेल तर सगळे घरी जातील। नाही, मंत्री महोदयांच्या बरोबर तुम्ही नाहीये, मला खोटं सांगू नका। मी गृह खातं सांभाळलेलं आहे। तुम्ही इथे पॅट्रनसाठी होता, पॅट्रनसाठी हे ह्याच्यात होता, तुम्ही एस्कॉर्ट मध्ये नव्हता। एस्कॉर्ट मंत्र्यांचा तिथं होता, तिथे मंत्र्यांच्या शेजारच्याच घरात मी मगाशी पांढरमळ्यात बसलेलो, तिथे तुम्ही कुणी नव्हता। आता लगेच एस्कॉर्ट कुठनं मंत्र्याचा जन्माला? नदाब मला माहित नाही, मी इथं जाणार नाही सांगतो। तुम्ही येताय की नाही तेवढं मला माहित नाही। मंत्र्यांना सोडा लगेच या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।